श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे ओरिओ बिस्किटपासून मोदक। खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे। अगदी गॅससुद्धा आपल्याला लावावा लागत नाही। बिना गॅस लावता आपल्याला ही रेसिपी करता येते। तर क्रीम वेगळं करून घेतलेलं आहे आणि बिस्किट वेगळे करून घेतलेले आहेत। आता मी इथं 3 पुडे घेतलेले होते 10-10 रुपयाचे, म्हणजे 30 रुपयाचे 3 पुडे घेतलेले। तर 3 पुड्यांमध्ये 5च मोदक आपले झालेले आहेत। जास्त मोदक यामध्ये होत नाहीत। आणि माझा साचा पण थोडा तो मोठा आहे मोदकाचा, पण याला मोदकाचा साचाच म्हणजे असावा लागतो, लक्षात ठेवा। कारण हाताने हे मोदक होत नाहीत, लक्षात ठेवा। त्यामुळं मोदकाच्या साच्यामध्येच हे मोदक होतात। सगळं क्रीम वगैरे मी वेगळं काढून घेतलं आणि त्यामध्ये जो मी मोदकांसाठी जे मी सारण बनवून ठेवलेलं तर ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्ही यामध्ये खोबरं जरी घातला नुसता, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट असतं बघा, ते घातला तरी चालेल, किंवा ओलं खोबरं तुम्ही खिसून जरी त्यामध्ये ॲड केला तरीसुद्धा चालेल। बाकीचं गूळ वगैरे यात काहीही घालायचं नाही, काहीही घालण्याची गरज नसते। आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले बिस्किट आहेत तर ते सगळे आता त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे। बारीक पूड करून घेऊन एका ताटामध्ये काढायचं आहे। त्यानंतर आतली जी क्रीम होती ती मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये जे मी आपण जे तांदळाच्या मोदकांसाठी जे सारण बनवलेले होतं ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं मी दूध घालून ते व्यवस्थित मळून घेणार आहे। थोडीशी यामध्ये मी मिल्क पावडरसुद्धा ॲड केलेली, त्यामुळे खूप चांगली टेस्ट आलेली। 10 रुपयाची पुडी मी मिल्क पावडरची यामध्ये घातलेली। त्यानंतर मोदकाचा जो साचा होता आपला तो घेतला आणि त्यामध्ये जे आपण बिस्किटाचं मिश्रण व्यवस्थित तयार करून घेतलेलं होतं ते आधी घालून व्यवस्थित बोट फिरवून सगळीकडे लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण जे आतल्या क्रीमचं जे सारण बनवलेलं होतं ते ॲड केलं आणि परत आपण वरच्या जे बिस्किटचं मिश्रण होतं त्याने ते पॅक केलं। अशा पद्धतीने आपले मोदक झालेले आहेत। खूप सिंपल आणि अजिबात गॅस वगैरे कुठंही याला लागत नाही बघा। बिन गॅस पेटवता हे मोदक तयार होतात। आणि अशा पद्धतीने खरं 30 रुपयाच्या बिस्किट पुड्यामध्ये फक्त 5च मोदक झाले, कारण की हा साचा थोडा मोठा असल्यामुळे मोदक कमी झाले। तुमच्या साच्याचं जर म्हणजे साचा जर लहान साईजचा असेल तर तुमचे जास्त मोदक होऊ शकतात। गणपती बाप्पा आल्यापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे मी मोदक बनवलेले होते, पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे म्हणत ते कसं झालं तर गणपती बाप्पा आले आपल्याला खूप कामे असतात, त्यामुळं ते राहूनच गेलं। म्हणून आता हे मोदक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर संकष्टीला वगैरे असे मोदक तुम्ही करून बघा, खूप छान होतात। चला तर मोदकांचा आता मी नैवेद्य दाखवते। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। येणाऱ्या संकष्टीला रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते। भेटूया नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।